काल हो आम्ही गेलो होतो अंकलखोपच्या मसोबाच्या मंदिरात. मुलगा माझा म्हणजे इकडून तिकडं पूर्ण, आणि यात्रा म्हणजे यात्रा संपली, पाकळणी चालू आहे. मुलगा म्हणजे इकडून तिकडं फिरायला लागलाय. सगळीकडं अशी गुलालाची उधळण बघून इतकं प्रसन्न वाटलं ना, वाव. आणि मंदिर तर इतकं सुंदर त्यांनी म्हणजे हे केलंय, डेकोरेशन केलंय मस्तच. नारळवाल्या काकांना म्हटलं, काका नारळ एक द्या. पण काय नारळ काय फोडत नाहीत, कारण पाकळणी आहे. पाकळणी झाल्याशिवाय म्हणे नारळ फोडणार. आता हे बघा इथं म्हणजे आपलं कसं बोकड असतंय, म्हणजे या आवारामध्ये मसोबाला बोकड कापतात. एक मिनिट, इथं कापत नाही, इथं कापून हे करतात. ही बघा आपलं मसोबाचं मंदिर मस्त आहे ना. तुम्ही अंकलखोपमध्ये कधी तर आला ना, नक्की 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 मसोबाच्या मंदिरला भेट द्या. मला तर इतका कंटाळा आलता बाई, चेहऱ्याकडे तर बघू वाटेना ग बाई, कसा चेहरा झालाय. असू दे आता काय करायचं. हे बघा ही मसोबाचं जात आहे बरं का, देवाच्या समोरच आहे जात. छान आहे, पण एकदा म्हणा बघू श्री मसोबाच्या नावानं चांग भलं, लय भारी. तुम्ही एकदा अंकलखोपला आला ना, मसोबाच्या मंदिरात नक्की 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 जाऊन या. सासनकाठी आहे वाटतं, सॉरी हां सासनकाठीचं आहे असं वाटतं, कारण असं उंच त्या ह्याला चिटकवल्या ना, त्याच्यामुळं. मिस्टर तर आमचं एकटोकच मसोबाकडं बघायला लागलेत. बघा हो का कसं बघतात. देवाला काय मागणं मागतात काय माहिती. देवा जेवढी इडापिडा आहे ती ह्या जाळात जळून जाऊ दे, आणि माझ्या नवऱ्याचा मनातली पूर्ण इच्छा होऊ दे बाबा, देवा मसोबा राया. बरं चला आता जातो घरी, कारण की घरी जायला पण खूप वेळ झाले. पोरगं स्प्राईट कसं प्यायला लागले बघा, एक घोट मागायला लागले तर ती द्यायलाच तयार नाही. असं दे बाई, पिऊ दे. पोरांतर कधी प्यायचं. बाबा जरा दे की प्यायला. नाही देणार तो, राहू दे. बरं हे आहे आता आमचं आलो बाई तासगावमध्ये. आमच्या गावात आल्या म्हणजे इतकं प्रसन्न वाटतंय. आहे आमचं तासगाव. वेलकम टू तासगाव. बघा किती छान आहे, ग्रेटच आहे आमचं तासगाव. आय लव्ह